डोंबिवलीमध्ये रिक्षा चालकांची मुजोरी समोर आली. आपल्या लहान मुलीला कडेवर घेत रिक्षांसाठी हात करणाऱ्या पित्याला रिक्षा चालकांनी प्रतिसादच दिला नाही. तब्बल 100 रिक्षा चालकांनी या पित्याने हात केला, मात्र कोणी थांबायला तयार नव्हते. या हतबल पित्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यानंतर माजी आमदार राजू पाटील यांनी संताप व्यक्त केला. डोंबिवली व कल्याणमधील वाहतूक आणि परिवहन व्यवस्थेचा ढिसाळ कारभार तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना उद्देशून केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी स्थानिक परिस्थितीवर कठोर शब्दात टीका केली आहे. पाटील यांनी म्हटले आहे की कल्याण डोंबिवली परिसरातील परिवहन व्यवस्थापन अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले असून रिक्षा युनियनच्या दबावामुळे रिक्षा चालकांची मनमानी वाढली आहे. प्रवाशांकडून अवाजवी भाडे आकारणे, नकार देणे तसेच वाहतुकीचे नियम न पाळणे अशा प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक कोंडी ही अधिकच वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच प्रताप सरनाईक हे पूर्वी डोंबिवलीत वास्तव्यास होते याची आठवण करून दिली. त्यांना या पश्चात तातडीने लक्षात घालण्याचं आवाहन देखील केले. आपल्या डोंबिवलीकरांप्रती असलेले प्रेम लक्षात घेता आपण स्वतः येथे येऊन परिस्थितीची पाहणी करावी आणि आपल्या पद्धतीने झाडाझडती घेऊन सुधारणी करावी अशी विनंती राजू पाटील यांनी केलेली आहे.